प्रजासत्ताक दिनी सुजक सामाजिक संस्थेतर्फे चित्रकला स्पर्धेचं आयोजन। नवी मुंबई प्रजासत्ताक दिनानिमित्त सुजक सामाजिक सेवाभावी संस्थेने उल्वे येथे आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले। या स्पर्धेत नवी मुंबईतील विविध शाळांमधील 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। स्पर्धेचे वैशिष्ट्य: स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली होती। ज्युनियर केजी ते सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईनमध्ये रंग भरणे, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या लोकांचे चित्र रेखाटणे आणि 5वी ते 10वी महाविद्यालयीन विद्यार्थी, एकल पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायक संदेश देणारी चित्रे तयार करणे असे गट होते। स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व चित्रांमधून देशभक्ती आणि सामाजिक भान दिसून आले। विजेत्यांना पारितोषिके: स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाला रायगडचे माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सुजक सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री योगेश वारे आणि त्यांच्या टीमच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल उपस्थितांनी कौतुक केले। नमस्कार, मी योगेश गणपत वारे, संस्थापक अध्यक्ष सुजक सामाजिक सेवाभावी संस्था। आणि आपल्या संस्थेच्या मार्फत दरवर्षी आणि मागच्या गेल्या 4-5 वर्षांपासून विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवण्याचं काम आपण करतो। जसं की वक्तृत्व स्पर्धा असतो, चित्रकला स्पर्धा असतो, आधार कार्डचे कॅम्प असतील, वोटिंग कार्डचे कॅम्प असतील, असे विविध कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतो। चित्रकला स्पर्धेचे भव्य आयोजन आणि याचे 3रं वर्ष आहे। तो वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आपला मोठा होतो। विविध शाळेतून त्यांच्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आणि ह्याचं सगळ्याचं श्रेय जातं हे माझ्या सुजक सामाजिक सेवाभावी संस्थेच्या पूर्ण टीमला, सर्व सहकारी शिक्षक असतील, माझे सर्व बाकीचे मित्र असतील, त्यांना याचं क्रेडिट जातं। आणि ह्या कॉम्पिटिशनसाठी समस्त उल्हामधून जवळजवळ 1000 ते 1200 मुलांनी त्याच्यात सहभाग घेतला आहे। त्यांचे पॅरेंट्सही इथे उपस्थित आहेत आणि हे 3रं वर्ष असून एकदम सक्सेसफुल वर्ष आम्ही म्हणू शकतो। या कार्यक्रमासाठी समस्त उल्ह्यामध्ये 10 ते 12 स्कूल्समधून मुलांनी अप्रोच केलं, त्यांचे शिक्षकही इथे सहभागी झालेले आहेत। त्या सर्व शिक्षकांनाही माझे हार्दिक आभार। असंच सहकार्य त्यांचं संस्थेला लाभत राहो आणि संस्थे थ्रू लोकार्पणाची वेगवेगळी कामं, समाजसेवेची वेगवेगळी कामंही आमच्या हातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। हा दिवस सर्जनशीलता आणि देशभक्तीचा संस्मरणीय उत्सव ठरला।